नमस्कार मैत्रिणींनो. घर आपण जसं स्वच्छ ठेवतो, घरातल्या सगळ्या रूम खालून वरून सगळीकडून आपण स्वच्छ स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची घरातली अशी जागा असते जी आपल्याला स्वच्छ ठेवावी लागते. पॉझिटिव्हिटीच्या दृष्टीने सुद्धा आणि हायजीनच्या दृष्टीने सुद्धा, ते म्हणजे आपल्या घरातलं बाथरूम. मग तुमच्या घरात 1 बाथरूम असेल, 2 किंवा 3 जितके पण बाथरूम असतील, ते सर्व स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. रोज नाही जमलं तरी सुद्धा आठवड्यातून निदान 4 वेळा तरी बाथरूम आपलं स्वच्छ झालंच पाहिजे. कारण आपण तिथे अंघोळ करतो. अंघोळ करणं म्हणजे काय? तिथे आपण फ्रेश होतो. म्हणजे आपल्यामधली जी काही निगेटिव्हिटी आहे, आपल्या शरीरावरची जी घाण आहे, मळ आहे, धूळ आहे, ते सगळं आपण काढून टाकतो आणि आपण पूर्ण आतून बाहेरून स्वच्छ होतो, फ्रेश होतो. मग जिथे आपली फ्रेश आपण होत असतो, ती जागा नेहमीच स्वच्छ पाहिजे. तर अशा कोणत्या बाथरूममधल्या जागा आहेत, ज्या वस्तू आहेत, त्या आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. जसं की बाथरूमचा जो फ्लोअर असतो, तर आपण क्लीन करतोच. तर त्याच्यासाठी आपण मे बी हार्पिक वापरतो किंवा बाथरूम क्लीनर सुद्धा मिळतात विकत आजकाल. व्यवस्थित ब्रशने जर ते घासले, तर छान स्वच्छ होतात बाथरूम आणि चिकट होत नाही. मेन तेच असतं, की पाणी पडून त्याच्यावरती चिकट ना हो आणि आपला पाय न सरको, एवढंच एक महत्त्वाचं असतं. तर ते फ्लोअर तर आपण क्लीन करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या-कोणत्या गोष्टी आहेत, ज्या बाथरूममधल्या क्लीन ठेवल्याच पाहिजे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये आपण पाणी ज्यामध्ये भरतो, ती बादली, बकेट. तर ती आतून, बाहेरून तिचं हँडल हे आठवड्यातून, दीड आठवड्यातून स्वच्छ हे झालंच पाहिजे. कारण आपण त्यामध्ये पाणी घेतो, पाणी साठवतो सुद्धा. तर ती आतल्या भागाने, जिचा जो बॉटम असतो आणि आतल्या साइड पण असते, ती चिकट होते. चिकट झाली की मग अ, ते चांगलंच नाहीये. हायजीनच्या दृष्टीने तर नाहीच आहे. मग उगाच इन्फेक्शन होऊ शकतात आपल्याला. म्हणून मग एक स्क्रबर घ्यायचं छान. खूप रफ नाही घ्यायचं, नाहीतर मग प्लास्टिकला चरे पडतात. आणि व्यवस्थित साबणाने घासून घ्यायचे आहे. जसं आपण प्लास्टिकचे भांडे घासतो त्याचप्रमाणे घासून घ्यायचे आहे. आणि जर हे नियमित केलं तर काहीच वेळ लागत नाही. फक्त एक हात फिरवला की स्वच्छ होतात. खालून, आतून, बाहेरून व्यवस्थित घासायचं, म्हणजे मग बादल्या स्वच्छच राहतील. नाहीतर मग त्या अशा ठेवून-ठेवून काय होतं, त्या चिकट होतात, काळसर होतात आणि मग उगाचच अ, ते चांगलं दिसत पण नाही आणि शरीराच्या दृष्टीने सुद्धा ते चांगलं नाहीये. आणि जेव्हा काम झालं तेव्हा त्या उलट्या मारून ठेवल्या तरी चालतात किंवा बरेच जण बाथरूममध्ये एक बादली पाण्याची भरून ठेवतात. तर ती एक भरून ठेवायची, पण तिचं पण पाणी चेंज करत राहायचं, नवीन भरायचं आणि नवीन भरायच्या आधी ती स्वच्छ बादली धुवून घ्यायची आहे. जसं आपण प्यायच्या पाण्याचे कसं भांडे नियमितपणे धुतो त्याचप्रमाणे. दुसरी वस्तू म्हणजे मग. सेम बादली जशी चिकट होते, तसा मग सुद्धा चिकट होतो. बाहेरून असा तो गुळगुळीत होतो, जर आपण तो क्लीन नाही केला तर. किंवा त्याची खालची जी रिंग असते, म्हणजे खाली त्याला तो बेस असतो, तिथे चिकटपणा जाणवतो. हँडलला धूळ अटकते, घाण अटकते आणि मगचे हँडल असे मोस्टली प्लेनच घ्यायचे. नाहीतर मग त्याच्यावर जर लाईन्स खूप असल्या, तर त्यामध्ये खूप डर्ट साठते. मग ती डर्ट क्लीन करण्यासाठी असे बारीक ब्रश मिळतात. स्ट्रॉ क्लीन करायसाठी असतात, त्याचप्रमाणे त्याने स्वच्छ करायचे. म्हणजे मग स्वच्छ राहतात. अगदी एखाद मिनिटभर लागतो. जेव्हा तुम्ही बाथरूमचं डीप क्लीनिंग करता, आठवड्यातून एकदा हे झालंच पाहिजे. मग तेव्हा ह्या गोष्टी सर्व क्लीन करून घ्यायच्या आहेत. तिसरी वस्तू म्हणजे आपण अंघोळ करताना जर तुम्ही बादलीने, बकेटने अंघोळ करत असाल, म्हणजे त्यातून पाणी घेऊन अंघोळ करत असाल, तर आपल्याला बसायसाठी स्टूल लागतो. तर तो स्टूल सुद्धा वेळोवेळी क्लीन झालाच पाहिजे. कारण त्याचं वरचं म्हणजे ज्याच्यावर आपण बसतो तो भाग तर खराब होतोच. त्याचप्रमाणे जर आपण स्टूलला उलटं करून बघा. उलटं केल्यानंतर त्याचा जो बॉटम आहे, त्याचे म्हणजे जे स्टँड असतात ते आणि आतली बाजू, ज्याच्यावर आपण बसतो त्याच्या खालची बाजू आतून, ती पण एकदम पाणी पडून अशी काळसर होऊन जाते, चिकट होते आणि ते अजिबात चांगलं तर नाहीच आहे आणि हायजीनच्या दृष्टीने पण नाहीच. म्हणून मग स्टूल सुद्धा क्लीन झालेच पाहिजे. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ज्या अ, अ, बा याच्यात आपण सोप केस म्हणतो आपण, त्याच्यात साबण ठेवतो. काम झालं की साबण वरती ठेवून द्यायचा, अंघोळ झाली साबण वरती ठेवून द्यायचा, कपडे धुवून झाले साबण वरती आपल्या रॅक असतातच बाथरूममध्ये, शेल्फ असतातच, तर त्यामध्ये ठेवून द्यायच्या प्रत्येकाने. म्हणजे मग परत दुसरा कोणी अंघोळीला आला तर त्याचं पाणी पडत नाही. मग परत तो साबण चिघळत नाही. कारण तो साबण जेवढा चिघळेल जास्त, तेवढं ते सोपकेस खराब होणार आहे. म्हणून मग आठवड्यातून, दीड आठवड्यातून जेव्हा तुम्हाला जमेल, तेव्हा ती सोपकेसवर सुद्धा एक स्क्रबर फिरवून घ्यायचं. म्हणजे मग ती पण जरा नीट दिसेल. आणि जर तुमचे साबण संपले असतील, म्हणजे थोडासाच बाकी असेल, तर एकतर ते पाण्यात असं विरघळून त्यामध्ये तुम्ही, समजा कपड्यांचा साबण असेल तर पाण्यात तो विरघळू द्या. त्यामध्ये तुम्ही कपडे भिजवू शकता किंवा मग
कधी तुम्हाला पेडिक्युअर करायचं असेल तर आपले जे अंघोळीचे साबण असतात ते मेल्ट करून घ्यायचे आणि मग त्याच्यात पाय घालून ठेवायचे, म्हणजे मग ते बाथरूममध्ये असे तुकडे 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 आपण जमा केलेले नसावेत आणि मग ते त्याच्यावरून कसं आहे पाय सरकू शकतो. म्हणून मग ते एकतर वापरून टाकायचे किंवा मग टाकून द्या. चॉईस तुमची आहे. पण ते व्यवस्थितच ठेवणं फार महत्त्वाचं असतं. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाथरूम क्लीनिंग करायला जो आपण ब्रश वापरतो किंवा मग जे आपल्याला टाईल्स क्लीन करायचे असतात, छोटे ब्रश असतात. तर ते ब्रश ते पण वेळोवेळी क्लीन करणं फार गरजेचं असतं. कारण काय असतं, आपण त्याच्याने स्वच्छता करतो बरोबर आणि आपण बाथरूममध्ये कधी केस धुतो तर ते केस अटकतात त्यामध्ये. कधी धूळ असेल तर ती धूळ अटकते आणि मग काय होतं, जे ते ब्रशचे असतात ते ब्रेसल्स, तर त्याच्या बॉटमला ती केस असे अटकून जातात किंवा मग अशी धूळ अटकते आणि मग तो ब्रश इतका जाम होतो की आपण समजा त्याच्याने अजून काही क्लीन करायला लागलं तर त्याचीच घाण खालच्या फ्लोअरला लागते किंवा जसं की कपड्यांचा पण ब्रश असेल तर त्याला पण बऱ्याच वेळा अटकून जातं, तर ते कपड्याला लागू शकतं आणि ते पण ब्रश पण बाथरूममध्येच असतं, त्यामुळे ते पण चिकट व्हायची शक्यता असते. म्हणून मग ते ब्रश सुद्धा वेळोवेळी क्लीन करणं हे फार गरजेचं असतं. त्यानंतरची वस्तू अशी आहे की जी आपण बाथरूममध्ये शेल्फ असतात आपल्या, ज्याच्यावर आपण शॅम्पूच्या बॉटल्स ठेवतो, सोप केसेस ठेवतो किंवा अजून काही गोष्टी ठेवतो. तर त्यासुद्धा काय करायचं, त्या नेहमी नाही जमणार, पण ॲटलीस्ट 2 आठवड्यातून वगैरे त्याच्यावर एक नजर मारायची की तिथे खराब झालेलं आहे का? साबणामुळे खूप असं खाली खूपच साबण पडून पांढरं-पांढरं झालेलं आहे का? तर अगदी 3 ते 4 मिनिट लागतील. पटपट वस्तू खाली घेऊन घ्यायच्या आणि पुसून घ्यायचं आणि जे काही आपले शॅम्पूज, कंडिशनरच्या बॉटल्स असतात त्याला पण एक असं पुसून घ्यायचं, त्याचं बॉटम पण पुसून घ्यायचा म्हणजे ते चिकट होत नाही. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ज्या काही टाईल्स असतात आपल्या, त्या क्लीनिंग करणं फार गरजेचं असतं. टाईल्स तर आपण अशा रेग्युलर क्लीन करतोच, बरोबर आहे. बाथरूम क्लीनर मिळतात ते टाकायचं, साधारण 15-20 मिनिट ठेवून त्या ब्रशने घासून निघतात त्या. पण जे दोघी टाईल्समधले ज्या अशा गॅप असतात ना, तिथे कधी-कधी असं काळसर असं जमा होतं शेवाळ्यासारखं काळं-काळं. मग ते कसं आहे, ते एकदा जर जमायला सुरुवात झाली ना, मग ते खूपच वाढत जातं. म्हणून मग ब्रश घ्यायचा छान असा आणि त्याच्याने असे घासून काढायचे, म्हणजे दोघी टाईल्सच्या जी मधली लाईन असते जॉइंटची ती आणि मग त्याच्यानंतर वायपरने असं पुसून घ्यायचं किंवा कोरड्या फडक्याने त्या पुसून घ्यायच्या. नेक्स्ट पॉइंट म्हणजे जे आपले नळ असतात बाथरूमचे, त्याच्यावर बरंचसं क्षाराचं प्रमाण क्षार असतात पाण्यामध्ये, ते टाईल्सवर पडू शकतात किंवा नळावर ते त्याचं पांढरं-पांढरं डाग दिसतात. त्यामुळे नळावर पण आपला एक हात फिरवून घ्यायचा असतो, की म्हणजे नळ पण आपले चकाचकच राहतील, नाहीतर मग काळसर होतात, कधी त्याची पॉलिश जाते, असं होतं. मग ते चांगलं दिसत नाही. म्हणून मग आणि त्याचप्रमाणे जसं नळांवर क्षार होतात, तसे आपण बाथरूममध्ये गरम पाण्याने अंघोळ करतो, त्या वाफ असते, त्या वाफेमुळे जे आपले कपडे टांगायचे रॉड असतात, ज्याच्यावर आपण कपडे टाकतो बाथरूममध्ये टांगतो, तर ते सुद्धा व्यवस्थित पुसणं, क्लीन करणं फार गरजेचं असतं. मग तुम्ही एक साधं वेगवेगळ्या प्रकारचे क्लीनर्स मिळतात, ते स्प्रे केले आणि त्याच्याने पण कोरड्या मस्लिन क्लॉथने पुसून घेतलं किंवा नॅपकिनने पुसून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बाथरूमचा ते असतो जिथून पाणी जातं ड्रेनेजला, पाणी जातं ती जाळी. ती जाळी एकदम व्यवस्थित हवी आणि तिच्यावर बऱ्याच वेळा केस अटकून जातात किंवा अजून काही घाण अटकते. तर ती पण वेळोवेळी क्लीन करणं फार गरजेचं असतं. नाहीतर मग पाणी ब्लॉक होतं आणि ब्लॉक पाणी झालं की मग परत ते आतल्या दिशेने येतं आणि परत मग ते टाईल्सवर येणार आणि टाईल्स परत चिकट होणार असं होतं. म्हणून मग ती जाळी पण स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे डोअर. जसं आपण गरम पाण्याने अंघोळ करतो, वाफ तयार होते, मग ते क्षाराचे डाग, याचे पाण्याचे डाग, वाफेचे डाग ते आपल्या डोअरला पण पडतात. डोअरची जी कडी असते, डोअर्स असतात त्याला पण. त्यामुळे मग त्याच्यावर अशी धूळ त्याच्यावर बसते, प्लस ती वाफ, मग ते असं चिकट किंवा असा एक थर जमा होतो आणि मग ते उगाच गंजतं किंवा खराब दिसतं. म्हणून मग जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो बाथरूमची, तेव्हा डोअर करायला विसरायचं नाही. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या बाथरूम मधल्या, ज्या आपल्याला स्वच्छ करणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही बाथरूमचं डीप क्लिनिंग करतात, आठवड्यातून, दीड आठवड्यातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या, की मग चिकटता नाहीये, बाटली चिकटता नाहीये, सोपकेस व्यवस्थित आहे ना. कसं असतं, कोणी जेव्हा येईल, गेस्ट येतील, तेव्हाच आपण सगळं क्लिनिंग करू, डीप क्लीन करू, असं काहीच नसतं. रोजच्या रोज आपल्याला वापरायला ते बाथरूम लागतं
आणि ते क्लीन ठेवणं फार महत्त्वाचं असतं. आणि बाथरूममध्ये जर कमोड असेल तर ती जागा सुद्धा स्वच्छ करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. काम झालं की कमोडचं झाकण जे असतं ते लावून द्यायचं आणि बाथरूमचा डोअर सुद्धा बरेच जण उघडे ठेवतात. तो उघडा न ठेवता तो लावून घ्यायचा असतो. तर ह्या काही बाथरूम क्लिनिंगच्या म्हणजे वस्तू होत्या त्या बाथरूममध्ये क्लीन झाल्याच पाहिजे. तर या बाथरूम क्लिनिंग बेसिनच्या रिलेटेड पार्ट 2 मध्ये मी नक्की घेऊन येईल. याच व्हिडिओमध्ये टाकलं तर व्हिडिओ मे बी लाँग होईल आणि तुम्ही स्किप कराल, म्हणून मग हा व्हिडिओ इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन ॲब्सोल्युटली फ्री आहे आणि जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा तो तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळेल. त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा.